मित्रांनो, नुकतंच आपली कोथिंबीर सध्या 25 ते 30 दिवसाच्या अवस्थेत झालेली आहे आणि आपल्या कोथिंबीरला सध्या पिवळ्या पडण्याची लक्षणे सुद्धा सध्या दिसत आहेत. हे मित्रांनो का होतं आणि यावर आपण कशा पद्धतीने उपाययोजना करू शकतो तेच आपण या व्हिडिओच्या मार्फत जाणून घेणार आहोत. मित्रांनो, तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने थोडा स्ट्रेस दिसत आहे कोथिंबीरवर. अशा पद्धतीने पिवळी पडलेले आपल्याला दिसू शकते. हे मित्रांनो का होतं आणि यावर आपण काय उपाययोजना करू शकतो ते आपण बघू. हे मित्रांनो होण्याचे मुख्यतः 2-3 कारणं आहेत, जे की नायट्रोजनची कमतरता एक, दुसरं म्हणजे मित्रांनो पाणी व्यवस्थापन जास्त झालं किंवा कमी झालं अशा स्टेपला सुद्धा कोथिंबीर पिवळी पडलेली आपल्याला दिसू शकते. तर यावर आपण उपाययोजना कशा पद्धतीने करू शकतो? उपाययोजना एकच करू शकतो मित्रांनो, आपण नायट्रोजन फवारणीमधून देऊ शकतो. त्याचबरोबर पाणी व्यवस्थापन व्यवस्थितरित्या करू शकतो. अशा पद्धतीने आपल्याला पाणी व्यवस्थापन करणं गरजेचं आहे रेन पाईपच्या सहाय्याने. आणि त्याचबरोबर मित्रांनो आपण एक फवारणी करणार आहोत. फवारणीमध्ये आपण मित्रांनो सॉल या कंपनीचं उक्साल घेतलेलं आहे, ज्यामध्ये NPK प्लस झिंक बोरॉन असं कॉम्बिनेशन आहे. सगळे मायक्रोन्यूट्रंट्स आहेत. आणि त्याचबरोबर एक आपण बुरशीनाशक घेतलेलं आहे. बुरशीनाशक घेताना मित्रांनो आपण साफ नावाचं बुरशीनाशक साधं आणि सिस्टमॅटिक प्लस कॉन्टॅक्ट असं काम करणारं आपण एक बुरशीनाशक घेतलेलं आहे. आणि दोन्ही मिळून मित्रांनो आपण एक फवारणी करणार आहोत. उक्सालचा जर विचार केला प्रमाणाचा तर आपण 15 लिटरसाठी आपण 60 ml घेतलेला आहे. आणि साफचा विचार केला तर प्रति आपण 15 लिटरसाठी आपण 40 ग्रॅम घेतलेलं आहे. आणि नंतर आपण फवारणी केली आहे. धन्यवाद.